अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियत आता नमनवाघीश्वरी ती ब्रह्मयाची निज कुमारी तिच्या चरण जावा वारंवारी मस्तक चरणी अपलितसे शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सियावर रामचंद्र भगवान गंगा गोदावरी माते त्र्यंबकेश्वर भगवान नागेश्वर महादेव भगवान की परम पूज्य संत स्वामी अनेक रूपी महाराज नमः पार्वती पते हर हर महादेव बोलो रे भाई सब संतन की जय। हरि ओम। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीन कृपेने थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आज या आपल्या नगरामध्ये गोड असं कार्यक्रमाचं आयोजन सर्वच परिसरातील सर्वांच्या सहकार्याने तसेच महिमा महिला भजनी मंडळ यांच्या प्रयत्नातून चालू असणारा आपला हा ज्ञान यज्ञ सोहळा नामसप्त्याचं आयोजन याला संस्काराचं केंद्र म्हणतात. आपल्याकडे काही संस्काराच्या केंद्रांना कमी नाही. चौकात आपल्याकडे सप्ते होतात आणि आता आपले सुरू झालेत कार्यक्रम. एक झाला एका मंदिरावरचा की दुसरीकडं आहेच, पण ज्या ज्या ठिकाणी होतोय ज्ञानयज्ञ, जो धर्माचं कार्य होत आहे त्या ठिकाणावरती आपण गेलो पाहिजे. आपल्या लोकार्पणच्या दिवशी सीमाताई बोलून गेल्या की साठे महाराजांनी सांगितलं की हा सभा मंडप नसून हा धर्म मंडप आहे आणि आपण सुद्धा ज्या मंडपामध्ये बसला आहात हा धर्म मंडप आहे. ह्या धर्म मंडपामध्ये येण्याकरता भाग्य असावं लागतं. त्या भाग्याने
भगवंताच्या कृपेने आपण या ठिकाणी आलात आणि ही कथा जी सकल संत चरित्र कथा आपण श्रवण करणार आहोत. संतांची कथा का श्रवण करायची? जीवनामध्ये संसार म्हणजे काय आहे, आपल्या संसारात किती दुःख आहेत आणि आपण त्या दुःखाने किती दुःखी होतो. संसार दुःख मूळ सौखणे हिंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळे संसार दुःख मूळ सौखणे हिंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस संसार हा दुःखमूळ आहेत आणि दुःख बांधवडी आहे आणि ह्या संसारामध्ये फार यातना आपल्याला भोगाव्या लागतात. मग आता या सांसारिक यातनांना आपण वैतागतो, कंटाळतो आणि आपण दुःखी आहोत का? नाही. कष्ट आपण नाही. अहो संत महात्म्यांनी किती चटके, त्यांना किती चटके लागलेत. त्यांनी संसार केला पण संसारात राहून संसार अंगाला लागू दिला नाही. माझ्या संत महात्म्यांनी ते चरित्र आपण श्रवण करायचं आहे. तर प्रथम आज आपण श्री संत भगवंताचे जे लाडके असणारे संत आहेत, ज्यांना कळस्थानी म्हणतात, भगवंताच्या समीप म्हणजे जवळ लावणारे संत, संत नामदेवराय नामदेव महाराज यांचं चरित्र बघणार आहोत. आता नामदेवरायांचं चरित्र किंवा नामदेव महाराजांचं चरित्र एका दिवसामध्ये आपण सांगणं शक्य आहे का? नाही. आपली जीवन कथा जर सुरू केली तर ती कोणाला जर आपण सांगत असू तरी सुद्धा आपलं तेवढ्या काळामध्ये बोलणं होत नाहीत. आपण संसारिक आहोत. पण ज्यांनी आपलं जे संसाराच्या नावे घालून या शून्य, जे संत म्हणतात की संसार त्यांनी अंगाला लागू दिला नाही पण आम्ही संसार केला. मग कसा केला, परमार्थ कसा केला, हे आपल्याला संतांच्या त्या जीवनचर्यातून आपल्याला घ्यायचं आहे. काय घ्यायचं? कसा परमार्थ केला महाराज. त्यावेळेस परमार्थ करण्याकरता, कीर्तन करण्याकरता नामदेवराय कीर्तन करायचे महाराज. कीर्तन करण्याकरता टाळ असायचे का हो? मृदुंग असायचं का? एवढी लाइटिंग साऊंड सिस्टीम नाही. मग त्यावेळेचा कीर्तन एवढा जे आपण आहेत ना ते नव्हतं महाराज. पण त्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होते. इतकी ताकद त्यांच्याकडे होती महाराज. आणि आपल्या कीर्तनामध्ये लोक झोपतात. त्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचा आणि आपल्या कीर्तनामध्ये देव येतात का? हो येतात ना महाराज. ज्या ज्या ठिकाणी भगवत कथा होते ना त्या त्या ठिकाणी भगवंत नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नामदेव कीर्तन करी पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नामदेव कीर्तन
कीर्तनात देव नाचायचे आणि आपल्या कीर्तनात लोक झोपतात, हाय का नाही? मग काय फरक आहे? ते संत आहेत महाराज. संत जागे ठेवतात, संत जागवतात, त्यांना संत म्हणतात. नामदेव महाराज म्हणजे नाम आहेत. आता हे नामदेव महाराज मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील नरसी गावच्या जवळ ब्राह्मणी गाव, नरसी ब्राह्मणी असं त्यांचं गाव, आणि त्या ठिकाणचे हे नामदेव महाराज. पण त्यांचे जे वडील होते दामू शेट्टी, हे दामू शेट्टी आपल्या व्यापारासाठी पंढरपूर या ठिकाणी आला. जसं आपण उद्योगधंद्यासाठी सिटीमध्ये या ठिकाणी आलेत, त्याचप्रमाणे ते दामू शेट्टी पंढरपूरला वास्तव्य करत असताना, आणि गोनेई माता त्यांची आई आहे महाराज. हे दोघं जण भगवंताचे, विठ्ठलाचे भक्त आहेत महाराज. विटेवरच्या मालकाची सेवा करावी, त्याचं नामचिंतन करावं. आणि नामदेव महाराजांचा एक नियम होता, दामू शेट्टी नित्य नेमाने त्यांना नैवेद्य दाखवायचे. काय करायचे? नित्य नेमाने नैवेद्य दाखवायचे देवाला. आपण दाखवतो का नैवेद्य? आपण देवाला नैवेद्य दाखवतो का? सर्वजण कधीतरी नाही दाखवत, पण कधीतरी सणावाराला आपण दाखवतो. पण माझं असं म्हणणं आहे की नित्य नेमाने आपण जी भाजी पोळी काही पण करू, तो देवाला नैवेद्य दाखवा. कधी करा, हा ठीक आहे, जेव्हा होईल तेव्हा करा. जेव्हा आपण बनवाल तेव्हा जेही काही करू ते कोणाला? देवाला दाखवायचं. म्हणजे तो काय होतो? प्रसाद होतो. भगवंताचं जी दिव्य दृष्टी आहे ती त्या अन्नावर ते पडते आणि ते अन्न आपण खातो. म्हणजे तो काय होतो? प्रसाद होतो. तो प्रसाद आपण खातो. आता नित्य नेमाने हे दामू शेट्टी पांडुरंगाला म्हणजे विटेवरच्या मालकाला नैवेद्य घेऊन जायचे महाराज. नित्य नियम चालू होता. गोनेनी म्हणजे दामू शेट्टींच्या पत्नीने भगवान परमात्म्याला नवस केला महाराज. देवाला नवस केला. देवाला सांगितलं, देवा मला काही नको, मग एक चांगला पुत्र माझ्या पोटी तुम्हाला द्यावा. आणि देवाने सुद्धा त्या मातेचं ऐकलं. अखंड नामचिंतन चालायचं महाराज. आणि देवाने ऐकलं म्हटल्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी 1992 रोजी 1192 रोजी गोनेईच्या पोटी पुत्रप्राप्ती झाली आणि त्याचं नाव नामदेव असं ठेवलं. बोलो नामदेव महाराज की जय. ती माता प्रसवली महाराज. आणि माता प्रसवल्यानंतर तिच्या पोटी भगवंताच्या अवताराच्या प्रत्येक अवतारामध्ये बरोबर असणारे नामदेव महाराज, जे राम अवतारात होते, जे कृष्ण अवतारात होते, जे भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये बरोबर असणारे नामदेव महाराज याही अवतारामध्ये परत आले. कशा करता? त्यांनी देवाच्या बरोबर आले आणि त्यांनी एक प्रतिज्ञा घेतली की मी शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा घेऊन नामदेव महाराज अवताराला आले. महाराज आता नामदेव महाराज शतकोटी अभंग पूर्ण करणार आहेत. याकरता नामदेव महाराज अवताराला आलेत. नामदेव महाराजांना धन्यता दिलीत महाराज. एवढे जे त्यांच्या पोटी जे आलेत ते काय एक रत्न आहेत महाराज. आणि हे रत्न अवताराला आलं आणि येऊन काय करणार?
शतकोटी अभंग पूर्ण करणार मी ह्या जन्मामध्ये आलो. तुम्ही काय म्हणतात? आपण ह्या जन्मामध्ये आलोत ना, काय करणार? एक बंगला, एक गाडी. आपण काय मागतो देवाकडे? देवा माझं एक घर व्हावं, देवा मला फिरायला एक गाडी असावी, माझं कुटुंब सुखी असावं. आपण देवाकडे काय मागतो? काय मागतो? पण विचार करा, ज्या देवाच्या दर्शनाकरता आपण जातो, आपण कधी त्याच्याशी नातं लावतो का हो? त्या देवाशी कधी आपण नातं लावलं का? नाही. पण माझ्या नामदेव रायांनी ते देवाशी नातं लावलं. नामदेव रायांचा अखंड त्या भगवंता बरोबर नामचिंतन चालायचं महाराज. इतकं नामचिंतन चालायचं. आणि आता शतकोटी अभंग पूर्ण करायची त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि आता ते नामदेवराय मोठे व्हायला लागले महाराज. मोठे होत असताना मुलाला जसं शाळेत टाकतो त्याचप्रमाणे नामदेव महाराजांना सुद्धा शाळेमध्ये पाठवण्यात आलं. शाळेत नाव घातलं. नामदेव महाराजांचं ज्या वेळेला शाळेत नाव घातलं त्यावेळेला नामदेव महाराज शाळेचा अभ्यास करायच्या ऐवजी विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी वाजवा, भजन करता टाळी वाजवा. हरी बोल. जय हो. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हरी बोल. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 जय हो. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. संतोष. चटई आतून घेते एक चटई. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. असं थोडा मधून रस्ता करायचा होता. हा थोडस असं इकून ये. इकून या पडद्याच्या इकून ये. त्यांना सांगा या पडद्याच्या इकून बोलवा. त्या कलाकारांना. या पडद्याच्या तिकून. थोडी थोडी जागा राहते ना, हा. झाकी येणार आहे. हा इकडे बघा. काय सांगत होते मी? कीर्तन. विठोबा येणारे साक्षात.
आज आपल्या नगरीमध्ये साक्षात देव अवतरणार आहेत आणि देव अवतरणार आहेत म्हटल्यानंतर आपण किती उत्साहित पाहिजे बघा. दामू शेट्टींच्या घरी आता नामदेव महाराज वाढायला लागले महाराज. आणि नामदेव महाराज वाढताय हे मी तुम्हाला सगळं सांगेल. तुम्ही आता एकदम जागेवर बसून घ्या. हा मी जेव्हा सांगितलं ना तेव्हा करत जा. बसा सर्वांनी जागे. आता लहानचे मोठे होत असताना विठ्ठलाचं नामचिंतन करताय. वडिलांचा नामदेव महाराजांच्या वडिलांचा कापडाचा व्यवसाय होता. कशाचा? कापडाचा व्यवसाय होता. त्या कापडाच्या व्यवसायासाठी ते नामदेव महाराज घरी होते आणि त्यांचे वडील व्यापारासाठी परगावी गेले. आता व्यापारासाठी परगावी जावं लागतंय, पण मग आता या विटेवरच्या देवाला नैवेद्य दाखवणार कोण? गोने म्हणजे आई घरात स्वयंपाक करती. नामदेव महाराजांची मूर्ती छोटी आहे त्यावेळी त्यांचं बालवय होतं महाराज. या बालवयामध्ये वडिलांनी आईला सांगितलं गोनाईला मी जातोय व्यापारासाठी बाहेर परदेशी. मग आज त्या पांडुरंगाला त्या देवाला नैवेद्य कोण दाखवणार? आज नैवेद्य कोण दाखवणार म्हणजे आपला नामा आहे ना त्याला पाठवा नैवेद्य दाखवण्यासाठी. ज्या वेळेला असं म्हटले आईने सांगितलं नामाला जमेल का नैवेद्य दाखवण्यासाठी? आऊ म्हणले का जमणार नाही? इतक्या वर्षापासून मी नैवेद्य दाखवतोय. आज नामा जाईल म्हटले आपला नैवेद्य घेऊन. हरकत नाही म्हटले. आई स्वयंपाक करायला लागली महाराज. आई स्वयंपाक तयार करते आणि स्वयंपाक तयार केल्यानंतर आई नामदेवाला आवाज देते, नामा, अरे हे नामा. नामदेव महाराजांचं ज्या ठिकाणी बसलेले असायचे त्या ठिकाणी नामचिंतन चालायचं. अखंड भगवंताचं विटेवरच्या मालकाचं नामचिंतन करत करत खेळताना सुद्धा भगवंताचं नामचिंतन करायचे. आता ते नामचिंतन करत असताना नामदेवराय विठ्ठलाचं नामचिंतन मुखात घेऊन आणि त्या आईपाशी आता नामदेव महाराज येतात. एकदा भजन करायचंय कारण आपल्याला झाकी स्वरूपात बघायचं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव जय हो. भजन करा. टाळी वाजवा सर्वांनी. देव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम.
हे आईच्या सांगण्यावरून निघाले. नामदेव महाराज निघाले आणि पांडुरंग परमात्म्याजवळ नैवेद्य घेऊन, आणि पांडुरंग परमात्म्याजवळ नैवेद्य घेऊन निघाले. देवापर्यंत पोहोचतात नामदेव महाराज. नामदेव महाराज पाहू नका कडे, नामदेव महाराज काय हसना. नामदेव महाराज देवापर्यंत पोहोचले आणि देवापर्यंत पोहोचल्यानंतर देवाला विनवणी करते. देवाशी बोलते. आता देवा, आज माझे वडील ना गावाला गेले म्हणले, आणि नैवेद्य दाखवण्याकरता कोणी नव्हतं ना, म्हणून मला पाठवलं. मी नैवेद्य घेऊन आलो. देवा, खा तू नैवेद्य. आता देवाला नैवेद्य दाखवतोय नामदेव महाराज. देवाला विनवणी करायला लागले बघा नामदेव महाराज. देवाला विनवणी करते. देवा, अहो मला माहिती नाही देवा नैवेद्य कसा दाखवावा लागतो. देवा, तुम्ही नैवेद्य कसा खातात. आज मी पहिल्यांदाच आलो नैवेद्य दाखवण्याकरता. देवा, खा नैवेद्य. थोडा वेळ बघताय, विनवणी करताय. देवाची विनवणी सुरू आहे. देवाची, भगवंताची ती मूर्ती समोर. आता नामदेव महाराज उभे आहेत, बघतात. आता देव जेवत नाही म्हणून नामदेव महाराज थोडेसे बाजूला होतात. म्हणले देव माझ्या समोर खात नाही म्हटल्यानंतर थोडस बाजूला होऊन पाहू म्हणले. बाजूला होऊन पाहू देव जेवत्या का नाही जेवत्या. तोंड बाजूला करतात महाराज. आता देवाला वाटत असेल यांच्या समोर कसं खावं म्हणून बाजूला तोंड केलं. खातात की नाही देव. थोड्या वेळ वाट बघितली आणि अजून सुद्धा देव खात नाही म्हटल्यानंतर नामदेव रायांनी ते जेवणाचं ताट उचललं आणि देवाच्या तोंडासमोर नेलं. देवा, अहो खा ना नैवेद्य. विनवणी करायला लागले. देवा, तुम्ही जर नैवेद्य खाल्ला नाही, तुम्ही जर आज जेवले नाहीत, तर आई मला घरी गेल्यानंतर जेवायला देणार नाही. देवा, खा ना नैवेद्य. विनवणी करताय. काकुळतीस आलेत नामदेव महाराज. देव नैवेद्य खात नाहीत. आता देवाला सांगितलं, जेवणाचं ताट खाली ठेवलं महाराज आणि हात जोडले. देवाला सांगितलं, देवा, तू जर नैवेद्य खाल्ला नाही ना, तर तुझे चरण आणि माझं मस्तक याच ठिकाणी प्राणत्याग करीन. देवा, खा नैवेद्य. तरी सुद्धा वाट बघताय महाराज. देव नैवेद्य खात नाही हो. नामदेव महाराज म्हटले, देवा, माझ्याकडून काही चुकलं का. देवा, मला कसं खाऊ घालायचं मला माहिती नाही ना. मी माझ्या भावाप्रमाणे खाऊ घालतो. जसं माझ्या अंतकरणामध्ये जो भाव आहे ना, त्या भावाप्रमाणे मी तुम्हाला खाऊ घालतोय. देवा, खा नैवेद्य. तरी सुद्धा देव नैवेद्य खाईना महाराज. आता नामदेवरायांना राग आले. नामदेवराय खाली बसले महाराज आणि आपलं डोकं घेतलं. देवाच्या मस्तकावरती डोकं आपटणार तितक्यामध्ये देवानी नामदेवरायांचे हात धरले महाराज. आणि देव मटा नैवेद्य खायला लागला. देव नैवेद्य खातो म्हटल्यानंतर नामदेवरायांच्या चरणातून नयनामधून धारा लागल्या महाराज. आनंद अश्रू निर्माण झाले. देव खात नव्हता हो, आता देव खायला लागला. महाराज, भगवंताची पाषाणाची मूर्ती जेवायला लागली महाराज. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. ओ महिमा संतांचा नोहे हा सामान्य महिमा.
भक्तांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी हो नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नोहे हा विठ्ठला माया बाबा पंढरीनाथा विठ्ठला विठ्ठल 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 विनवणीवरती देव जेवले. आता नामदेवराय देव जेवल्यानंतर नामदेवराय आनंदित झाले. महाराज आनंद वाटतोय, माझ्या हाताने देव जेवले आणि मी देवाला नैवेद्य दाखवला. आता ती जेवणाची जी ताटली होती देवाची नैवेद्याची ते नामदेवरायांनी घेतली. महाराज जेवणाची ताटली घेतली आणि नामदेवराय ती ताटली वाजवत वाजवत आपल्या घरी चालले. वाजवत वाजवत आनंदामध्ये निघाले महाराज आपल्या घरी. आपल्या घरी जाण्याकरता निघाले. आणि जाण्याकरता निघाल्यानंतर आता नामदेवरायांची आई ती गोनेई माता त्या ठिकाणावरती ते जाऊन बसले. आईने विचारलं, नामा अरे नैवेद्य कुठे आहे? नामदेव महाराजांनी सांगितलं, आई नैवेद्य देवानी खाल्ला. देवानी खाल्ला? हो आई देवानी खाल्ला. आई म्हणे देव नैवेद्य कधी देव खात असतो का? नैवेद्य कधी देव खात असतो का? आपण देवाला नैवेद्य का दाखवतो?
दाखवलेलं नैवेद्य देव खात नाही म्हणून आपण देवाला नैवेद्य दाखवतो. मला असं वाटतं दाखवलेला नैवेद्य जर देवांनी जर खाल्ला तर यापुढे नैवेद्य काही कोणी देवाला दाखवणार नाही, आहे का नाही? आपण देवाला नैवेद्य दाखवतो कारण देव नैवेद्य खात नाही महाराज, म्हणून आपण देवाला नैवेद्य दाखवतो. आता नामदेवरायांच्या बोलण्यावरती त्या आईचा विश्वास पटेना. आई विचारते, नामा कुठे आहे नैवेद्य? आई अगं देवाने खाल्लं ना. आईला खरं वाटेना महाराज. आई म्हणे मेल्या मुर्द्या म्हणे येऊ दे म्हणे, तुझ्या पप्पांना वडिलांना घरी येऊ दे, मग बघते म्हणे तुला. अरे तुला जर खायचं होतं तर मला सांगितलं असतं, मी दिलं असतं. म्हणले तुला देवाला दिलेला नैवेद्य तू खाऊन टाकला. नामदेवरायांनी सांगितलं, अगं मी नाही खाल्लं, नैवेद्य देवानीच खाल्ला. दामू शेट्टी व्यापारावरून घरी आले आणि आल्यानंतर गोनेनी घडलेला वृत्तांत सांगितला. दामू शेट्टी यांनी विचार केलाय, नामा अखंड विठ्ठलाचं पांडुरंगाचं भजन करतोय, तो नैवेद्य खाणार नाही. मग नैवेद्य कोणी खाल्ला? म्हणून नामदेवरायांना जवळ बोलवलं. नामदेवराय उठले आणि जवळ आले. विचारलं, नामा अरे नैवेद्य कोणी खाल्ला? सांगितलं, बाबा हा नैवेद्य देवाने खाल्ला. गोने आई साहेब होतं महाराज त्या ठिकाणी. त्या गोने आई साहेब म्हणले, नामा म्हटले अरे आता परत खाईल का देव नैवेद्य? अगं म्हटले का खाणार नाही? आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा हातामध्ये नैवेद्याचं ताट घेऊन आता गोने माता आणि दामू शेट्टी निघाले महाराज. दोघही जण त्या भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये राऊळामध्ये आलेत. आणि राऊळामध्ये आल्यानंतर देवाला नामदेवराय सांगतात, देवा नैवेद्य खा. नैवेद्याचं ताट खाल्लं, देवासमोर ठेवलं. भगवंतासमोर नैवेद्याचं ताट ठेवल्यानंतर देव नैवेद्य खात नाही. देवाला विनवणी केली, देवा अरे तू जर नैवेद्य खाल्ला नाही तर कालचा नैवेद्य मी खाल्ला असं होईल. देवा तुला नैवेद्य खावा लागेल. आता देव नामदेवरायांसमोर बोलायला लागला महाराज. कोण? इकडे लक्ष द्या. कोण? देव. देव नामदेवरायांबरोबर बोलायला लागले. देवाने सांगितलं, अरे मी जर असा नैवेद्य खात राहिलो, आता मी काल खाल्ला पण आता आज अरे आज दामू शेट्टी गोने आहे, देवा तुला त्यांच्या समोर नैवेद्य खावा लागेल. नामदेवरायांचा अधिकार मोठा होता महाराज. नामदेवरायांनी सांगितलं, देवा तू जर आज नैवेद्य खाल्ला नाही, मग देवाला सांगितलं, म्हणले देवा करू का कालच्या सारखं? तुझी पायरी माझं मस्तक इथंच प्राणत्याग करील. देवाने ते नैवेद्याचं ताट घेतलं महाराज, मटा मटा देव नैवेद्य खायला लागला. दामू शेट्टींच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या महाराज. गोनेला आनंद वाटतोय, माझ्या नामाच्या हाताने देव जेवतो. आनंद अश्रू दामू शेट्टींच्या डोळ्यामध्ये आहेत. इतक्या वर्ष मी भगवान परमात्म्याला उपाशी ठेवलं आणि माझ्या मुलाने नामाने पुत्राने देवाला जेव घातलं महाराज. अंतकरणामध्ये ते खंत करत होते की इतक्या दिवस देव उपाशी ठेवलेत, देवाला मी खाऊ घालू शकलो नाही. त्यामुळे इतका आकांत करायला लागले, रडायला लागले महाराज. नामदेवरायांच्या हातून एकदा नाही दोनदा देव जेवलेत महाराज. इतका अधिकार संत संपन्न म्हणजे नामदेव महाराज. बोलो नामदेव महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठला ओ माया बापा पांडुरंगा जय जय राम कृष्ण हरी 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 हरी बोल जय हो बोलो नामदेव महाराज की जय असे अनेक भगवंताचे साक्षात्कार होत होते आणि त्याच वातावरणामध्ये माझे नामदेवराय मोठे होत होते महाराज. आता नामदेवरायांची आई गोनेई माता नामदेवरायांचं लग्नाबद्दल दामो शेट्टींना सांगतात. दामो शेट्टींना सांगितलं आपला जो नाम आहे ना तो सारखं देवाचं नामचिंतन करतो, विठ्ठलाचं नामचिंतन करतो. मग आता काय करा, आपण नाही का एखाद्याला बोलतो जास्तच, कोणी जर भगवंताचं करायला लागलं किंवा सारखं हरिपाठ कीर्तन देव देव देव, आपण म्हणतो अरे काय टाळ कुटतात, किंवा आपण असं बोलतो राग म्हणजे थोडा माणसाला राग येतो माणूस बोलतो. त्याच पद्धतीने दामो शेट्टींनी त्या नामदेवरायांना सांगितलं, नामा अरे जीवनामध्ये जितका परमार्थ महत्वाचा आहेत ना, तर जगण्याकरता जगण्याला अर्थ महत्वाचा आहे. जीवनामध्ये जगण्याकरता त्या जीवनाला काय पाहिजे, जगण्याला अर्थ पाहिजे. अर्थ म्हणजे काय, आपण म्हणतो ना अरे त्या जीवनाला काय अर्थ आहे, आपण सहज बोलता बोलता बोलतो. त्या जीवनाला त्या जगण्याला काय अर्थ आहे, अर्थ म्हणजे काय, आपण म्हणतो सगळी अर्थव्यवस्था थांबली. अर्थ म्हणजे पैसा. आपण आपला अर्थ म्हणजे काय म्हणतो, जीवनाला काही अर्थ राहिला नाही आपल्याकडं, नाही का यावेळेस काही पीक पाणी पिकलं नाही किंवा काही परिस्थिती नाजूक झाल्यानंतर म्हणतो काही जीर्ण झालं, जगण्याला काहीच अर्थ नाही. त्याचप्रमाणे ते दामो शेट्टी नामदेव महाराजांना सांगतात की जीवन जगण्याकरता
गोणायला सांगताय अहो अर्थाची गरज लागते. आणि मग ते नसेल संसारामध्ये, कारण उदरनिर्वाहासाठी तर त्याची गरज आहे ना. मग त्याकरता आपण अर्थामध्ये राहिलं पाहिजे. मग आता आई सांगते का आपण नामाचं लग्न करून टाकू. लग्न करून टाकू म्हटल्यानंतर आता लग्न करायचं आहे महाराज, मुलगी बघायची आहे. म्हणून नामदेवरायांचं लग्न जमावणारे साक्षात कोण आहेत? भगवंत आणि नामदेवरायांच्या लग्नाची मध्यस्थी केली महाराज. आणि देवाच्या लग्नाची मध्यस्थी केल्यानंतर देवाने लग्न जमवलं. पंढरपूरमध्ये राहत होते महाराज. देवाने सुंदर अशी एक मुलगी, जिचं नाव होतं राजाई, त्या राजाई मातेला नामदेवरायांच्या विवाह बंधनामध्ये बांधलं. तर बघा, ज्या वेळेला नामदेवरायांचं लग्न झालं त्यावेळेला नामदेवराय किती वर्षाचे होते? 12 वर्षाचे नामदेवराय आणि 8 वर्षाच्या राजाई आई साहेब होत्या. किती? 8 वर्षाच्या. आता पूर्वीच्या काळापासून बघा, पती काय असतो वयाने 4-5 वर्षाने मोठे आणि पत्नी लहानी असते. त्यामागं काय कारण आहे? पूर्वीपासून तुम्ही बघा, पती मोठेच असतात आणि पत्नी लहान असते. तर जे माणसाचं जे वय आहे ना पुरुषांचं, जर पुरुष 11 वर्षाचा असला तर त्याची बुद्धी 11 वर्षाप्रमाणेच, म्हणजे त्याचे विचार करण्याची क्षमता तितकीच असते महाराज. पण स्त्री जर 8 वर्षाची आहे ना महाराज, तिची 5 वर्ष जास्त असते अजून. म्हणजे तिची जी मानसिकता आहे ना ती 5 वर्ष जास्त असते. म्हणून पत्नी ही पतीपेक्षा 5 वर्षांनी काय पाहिजे? लहान पाहिजे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये लग्न व्हायचे बघा, पत्नी 5-5, 10-10 वर्षाने लहान आणि पती 5-10 वर्षाचा अंतर असायचा. पूर्वीचे लोक बघायचे 4-5 वर्षाचा तरी अंतर असला पाहिजे, 2-4 वर्षाचा अंतर असला तर देत नव्हते. पूर्वीचे लोक फार बघायचे महाराज. आता काही नाही महाराज. कारण काय झालं? मुली मिळत नाही. मिळत नसल्यामुळे माणूस काय म्हणतो? नाही, करून घ्या. पूर्वीच्या काळापासून चालत आलेली जी परंपरा, 12 वर्षाचे नामदेवराय आणि 8 वर्षाच्या राजाई यांचा विवाह झाला. आणि विवाह होऊन पंढरपुरामध्ये राजाई आईसाहेब नांदण्या करता आल्या, नांदू लागल्या महाराज. आता नामदेवराय 12 वर्षाचे नामदेवराय 12 वर्षाच्या मुलाचं लग्न केलं आणि आता जबाबदारी त्यांच्या अंगावरती सोडायची. आता जो व्यापाराचा, कपड्याचा व्यापार होता, तो दामो शेट्टींनी एक दिवशी कपड्याचं गथुडं बांधून दिलं महाराज. आणि ते कपड्याचं गथुडं बांधून दिलं आणि सांगितलं, आता या पुढचे बाजार सर्व कोणी करायचे? नामा तू करायचे. नामदेव महाराजांनी ते कापड्याचं गाथोडं घेतलं आणि ते कापड्याचं गाथोडं घेऊन त्या बाजाराचे जे गाव होतं ना त्या दिशेने निघाले महाराज. बाजारात जाऊन बसले, ते गाथोडं सोडलं महाराज. गाथोडं ज्या वेळेला सोडलं ना महाराज, गाठोडं सोडल्यानंतर प्रत्येक जण यायचं आणि विचारायचं, कस काय कापड? विठ्ठल. अहो कितीला द्यायचं? विठ्ठल. अहो किंमत तरी सांगा? विठ्ठल. ते निघून जायचं महाराज. दुसरं यायचं, दुसरं विचारायचं, अहो कापड कितीला आहे? विठ्ठल. अहो किंमत काय? विठ्ठल. अहो विकायचंय का नाही? विठ्ठल. ते निघून गेलं महाराज. तिसरं आलं, विचारलं, अहो हे कापड कितीला? कापडाची किंमत काय? विठ्ठल. अहो द्यायचे कितीला? द्यायची किंमत काय? विठ्ठल. नामदेव महाराज ते विठ्ठलाच्या भजनामध्ये इतके दंग झाले महाराज. सकाळपासून गेलं, पहिला कस्टमर आलं, दुसरं आलं, तिसरं आलं, आता 4थं गिराईक आलं. ते विचारतं महाराज, अहो कापड द्यायचं का? विठ्ठल. असं करत 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 आता अंधार पडायला लागलं. अंधार पडलं महाराज. बाजार आता संपायला लागला बरं का. बाजार आता संपतोय. बघितलं, सगळेजण बघताय का आता सर्वांचं
विकून झालं होतं. नामदेवरायांचं गथुडं जसं ना तसंच होतं. नामदेवरायांना चिंता वाटायला लागली. महाराज संध्याकाळ झाली, अंधार पडायला लागलं. ते गाथोडं बांधलं महाराज. 5 वाजले ना, लवकर अंधार पडतो. गाथोडं बांधलं, डोक्यावरती घेतलं आणि निघाले पंढरपूरच्या दिशेने. मनामध्ये विचार करते, जर आपण असंच गाथोडं घेऊन जर घरी गेलो तर घरचे म्हणशील यांनी काहीच व्यापार केला नाही. मग कसं करायचं? जाता जाता महाराज चंद्रभागा लागली. चंद्रभागेच्या किनाऱ्यावरून चालले होते महाराज. त्या चंद्रभागेच्या वाळवंटातून जात असताना त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये असे मोठे मोठे दगड, आता नदीच्या किनाऱ्यावर दगड असतात महाराज, असे मोठे मोठे दगड पडलेले होते महाराज. नामदेवरायाने ते थोडं ठेवलं. म्हणले काय ह्या दगडांचा मालक आहे बाबा, काय निर्दयी आहे ह्या दगडांचा मालक. इतकी थंडी पडली, कडाक्याची थंडी. आता वातावरण कसं फार थंडीचं आहे. इतक्या थंडीच्या वातावरणामध्ये म्हटले यांना उघडं सोडलंय, यांना कपडे नाही, किती थंडी वाजत असेल यांना. कोण म्हणतंय? नामदेवराय. नामदेवराय सांगतात की इतक्या थंडीमध्ये ह्या दगडांना किती थंडी वाजत असेल. आता दगडांना कुठं थंडी वाजते का? दगडांना थंडीच वाजत नाही ना महाराज. थंडी कोणाला वाजते? आमचे विशाल महाराज लय हुशार आहे महाराज. त्यांना पक्क माहिती कुठं काय कुठं काय. गोड साथ करतात बघा आमचे आदरणीय हरिभक्त परायण. दोन्ही आवाज आपण स्त्रीचा पुरुषांचा आवाज काढतोय बरं का महाराजांच्या मुखातून. आपण बघतोय, आपण श्रवण करतोय. गोड साथ आहे सिंतासाठी. आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद विशाल महाराज रोकडे या ठिकाणी आलत. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळे वाजले. त्यानंतर आदरणीय शंकर महाराज वारेगावकर ते या ठिकाणी आलत. महाराज तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. गोड त्यांचं साथ आहे. महाराष्ट्रातील नामवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे. वाजवायचे असेल तर जरा जोरात वाजवा. आतापर्यंत सगळ्या गोष्टीवर टॅक्स लागला गड्या, फक्त टाळ्यांवरती अजून काही बाकी, त्याच्यावरती अजून काही टॅक्स लागला नाही. त्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण तबला विशारद मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे आमचे रामदादा या ठिकाणी आहेत. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. त्यानंतर आदरणीय हरिभक्त परायण आपल्या परिसरामध्ये भक्तीचा मळा फुलवणारे आणि परिसरात नाही अनेक ठिकाणी महाराजांचे अनेक विद्यार्थी घडलेत महाराज. आणि असे असणारे आमचे दाजी आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद राजेंद्र महाराज खुळे यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि त्यानंतर आपला कार्यक्रम यूट्यूब चॅनलवरती प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून आहे, आदरणीय वारकरची संगत नेहमी लाभलेले हरिभक्त परायण गजर माऊलीचा हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी शूटिंगसाठी आहे. एकदा दादांसाठी टाळ्या वाजवा. आणि एवढ्या थंडीमध्ये तुम्ही सगळे इथं आले, एकदा तुमच्याकरता वाजवा. तुम्हाला माहिती का, वक्ता किती छोटा असो किंवा मोठा असो, ऐकायला जर श्रोते नसले तर उपयोग नाही. मान कायम काय पाहिजे माहिती का, श्रोते पाहिजे, सोते नको. आपल्यामध्ये काही काय असतात सोते आणि काही काय असतात श्रोते. माणसाला किती जमीन आहे म्हणून काय असतं माहिती का, जास्त जमीन असली ना काड्या कोपऱ्याला थोडंफार गवत राहतं, आहे का नाही. पण माणसाला जर थोडी जमीन असलं तर माणूस जमीन व्यवस्थित करतो. आता आपल्याकडं थोडी शेती म्हणजे कमी श्रोते पण चांगले श्रोते. चला कुठपर्यंत आलो होतो? दगड. हा, चांगलंच लक्षात ठेवले हो दगड तुम्ही. नामदेव महाराजांनी ते दगड बघितले. अरे बापरे म्हणे, या दगडांना विठ्ठल विठ्ठल किती थंडी वाजत असेल बाबा.
एवढे थंडीमध्ये हे दगडे सगळे उघडे पडले. महाराज डोक्यावरचं गथुडं खाली घेतलं, पात्या काय सगळे एक एक कापडं काढले आणि एका दगडावर टाकायला लागले. त्या दगडाला असं गुंडळून ठेवलं, परत दुसऱ्या दगडावर टाकायला लागले, परत दुसरं दगड गुंडळलं, तिसऱ्या दगडावर टाकले, ते तिसरं दगड गुंडळलं. सगळे दगड असे आता कपडे सगळ्या दगडांना आता बघायला लागले. आता कसे सगळे चांगले दिसताना, आता यांची थंडी जरा कमी झाली असेल. एकटेच बोलतात नामदेव महाराज, आता यांना जरा बरं वाटत असेल, म्हणे थंडी जरा कमी वाजत असेल. आता सर्व दगडांना नामदेवरायांनी कपडे घातलेत. अहो आणले होते कपडे विकण्याकरता, व्यापार करण्याकरता, पण व्यापार तर झालाच नाही. जाऊ का नाही व्यापार होईना, पण यांना थंडी वाजायला नको म्हणून विचार केलाय. घरी जाऊन उत्तर काय द्यायचं? दामो शेट्टींना विचारतील म्हणले कापड विकले पण कुठे? म्हणून मग काय केलं, म्हणले ह्या दगडांचा मालक कोण आहे तो शोधू म्हणले. दगडांचा मालक, आता दगडांना सुद्धा मालक असतो बर का. जुने लोक सांगायचे दगडांच्या भेटी होत्या तेव्हा माणसं काय. आणि म्हणले ह्या दगडांचा मालक कधी ना कधी आपल्याला पैसे देईल. एक काम करतो म्हणले, नामदेव महाराजांनी विचार केला, एक काम करू, हे सगळे दगड आहेत ना, ह्या दगडांपैकी एखादा छोटा दगड सोबतच घेऊ. कशा करता? अरे आला यांचा मालक तर मग ह्या कापडाचे पैसे घेऊन आपल्या घरी येईल. म्हणून मग काय केलं, एक छोटासा दगड घेतला गड्या. तो दगड घेऊन नामदेव महाराज निघाले. आता त्या दगडाचं नाव ठेवलं महाराज, त्या दगडाचं नावही ठेवून दिलं महाराज. दगडाचं नाव ठेवलं, म्हणले हा दगड घेऊ म्हणले आपण घाणवट म्हणून, म्हणजे गहाण. गहाण काय घेतलं, त्या दगडांमधलाच एक दगड घेतला, तो गहाण म्हणून घेतला आणि निघाले. आणि त्याचं नाव ठेवलं गणोबा. आता तो गणोबा घेतला आणि निघाले. त्या गणोबाला घेतलं आणि नेलं आणि घरी गेल्यानंतर दामो शेट्टी विचारतायत, आणि विकले का सगळे कापड? म्हणे सगळे कापड विकले, एक सुद्धा कापड शिल्लक राहिले नाही. म्हणे मग पैसे? बोलन नाही महाराज. म्हणे मग उधारीवर ठेवले का? मान हलवली महाराज, उधारीवर ठेवले. म्हणे मग काही दिलंय का? म्हणे गाणखत म्हणून. म्हणे हो म्हणे दिलंय. म्हणे काय दिलंय? म्हणे गणोबा आणलाय. म्हणे काय सांगितलं? गणोबा घेऊन आलोय म्हणले. तो दगड सगळ्यांना कापड दिले. म्हणे मग कधी येणार आहे? येईल म्हणे त्याचा मालक पैसे घेऊन. आता दगड आणलाय महाराज, आता त्याचा कधी मालक यायचा? पण संत होते महाराज ते. त्या गणोबाला घेऊन आणले. म्हणे कुठं ठेवलाय? तळघरामध्ये नेऊन ठेवलं. म्हणे कोण? तो गणोबा. एक दिवस झाला महाराज, 2 दिवस झाले, 3रा दिवस झाला, तरी सुद्धा येईना ना. कोण? कापड दिलेत, मालक येईना. म्हणून मग नामदेवरायांना समोर घेतलं, पण नामदेवराय समोर येईना महाराज. कोणाच्या? नामदेवरायांना माहिती होतं आपण कोणाला कपडे नेसवलेत? दगडांना. ते कधी येतील त्यांचा मालक? म्हणून मग गोण्याला दामो शेट्टी म्हणायला लागले, याला व्यापाराला पाठवलंय, प्रपंच पाठीमागं आहे, पत्नी आहे, अजून सुद्धा याला प्रपंचाची जबाबदारी कळा ना महाराज. याच्याकडे कापड दिलेत विकायला, नेमकी यांनी काय गणखत आणलं म्हणले अजून कळाना. पण काय असतं माहिती का, वडील बोलायला लागल्यानंतर आई काय करते, थोडं वडिलांना थांबवते. करील ना तो, त्याचं काय लई वय झालं का? आत्ताशी 12 वर्षाचा आहे म्हणले. आईने सांगितलं. कोण? नामदेवराय. किती? आत्ताशी 12 वर्षाचे म्हणेल. अजून लागेल त्याला सवय, अजून तो नवीन आहे. तुम्ही एक काम करा, 2-3 बाजाराला नामदेवरायांना सोबत घेऊन जा, सोबत बाजार करा, म्हणजे त्यांना व्यवहाराचं ते ओळख होईल. व्यवहाराची ओळख होण्याकरता नामदेवरायांच्या बरोबर दामो शेट्टींना जायला सांगितलं. मग नामदेवरायांना बोलवलं. नामदेवराय आले. म्हणे अरे नामा, अरे किती दिवस झाले रे? ते गाणवट ठेवलंय म्हणले. कोण ठेवलंय? म्हणे गणोबा ठेवलाय. अरे मग त्या गणोबाला सोडवायला आलं नाही का रे कोणी? गणोबाला सोडवायला आलं नाही कोणी? नामदेवराय सांगतात, म्हणे येईल ना. अरे नामा कधी येईल? कुठं ठेवलाय तो गणोबा? त्यांना वाटलं आणला असेल कोणीतरी, असेल गणोबा, एखादा लेकरू बिकरू कोणीतरी आणला असेल म्हणून. कुठं ठेवले? म्हणे तळघरात. म्हणून सांगितलं, जा म्हटले आणि तळघरातून त्या गणोबाला उचलून आणा. आणला महाराज तो गणोबा उचलून. ज्या वेळेला त्या तळघरामध्ये गेले आणि त्या
त्या दगडाला उचललं महाराज, दगडाला उचलून आणलं आणि दगडाला उचलून आणल्यानंतर आता तो दगड नव्हता राहिला महाराज, आता तो दगड राहिला नव्हता. आता त्या दगडाचं सोनं झालं होतं महाराज. काय सोनं झालं होतं महाराज, सोनं. आणि ज्या वेळेला ते दगडाचं सोनं झालं, नामदेव रायांच्या स्पर्शाने दगडाचं सोनं झालं. कारण तिकडं विटेवरच्या मालकाला टेन्शन येत होतं, याने दगडाला तर कापडं नेसून दिले, पण दामोशिट्टीला काय उत्तर द्यायचं महाराज. म्हणून साह्य व्हायचा कोण? विटेवरचा मालक भगवान परमात्मा साह्य करायचा, कारण अंतःकरणामध्ये त्या भगवंताबद्दल भाव होता महाराज. थोरे प्रेमाचा भुकेला थोरी प्रेमाचा भुकेला थोरे प्रेमाचा भुकेला थोरे प्रेमाचा भुकेला अजी दुष्काळीत याला हाजी दुष्काळीत याला तोरी प्रेमाचा भुकेला तोरी प्रेमाचा भुकेला तोरे प्रेमाचा भुकेला तोरे प्रेमाचा भुकेला. असे संत नामदेवराय महाराज. आणि आता तो सोन्याचा दगड दामोशेट्टींनी हातामध्ये घेतला महाराज. आता सगळीकडे चर्चा पसरायला लागली. आपण नाही का म्हणतो, तुला सांगतो म्हणून कोणाला सांगू नको, तुला सांगतो म्हणून कोणाला सांगू नको, तुला सांगतो म्हणून कोणाला सांगू नको. सगळ्या गावभर पंढरपूरमध्ये सगळी चर्चा महाराज. नामदेव महाराजांच्या घरी सोन्याचा दगड आहे, नामदेव महाराजांनी सोन्याचा दगड आहे, नामदेव महाराजांकडे सोन्याचा दगड आहे. सगळीकडे चर्चा पसरली महाराज. आणि मग काही टवाळखोर असतात महाराज. त्या टवाळखोरांनी एक काम केलं, म्हणे आपणच त्या दगडांचा मालक होऊ आणि तो सोन्याचा दगड आपण आपल्या घरी घेऊन येऊ. बघा ना आता. म्हणून मग त्या दगडांचा मालक होऊन तो पैसे घेऊन गेला कोणाकडे? दामोशेट्टींच्या घरी. त्या दगडाचे पैसे घेऊन गेला, पैसे दिले कापडाचे, आणि आता तो दगड परत घेणार. म्हणजे कोण? तो सोन्याचा दगड परत घेणार. म्हणून हा गाणवट ठेवलेला, म्हणजे गहाण ठेवलेला तो दगड परत घेण्याकरता आले. ज्या वेळेला सर्वजण जमले, म्हणे बघा आम्ही मालक आहेत म्हटले त्या दगडांचे. म्हटले तुम्ही मालक का? म्हटले वा चांगले. म्हणे किती पैसे झाले तुमच्या कापडांचे? कापडांच्या पैशांचा हिशोब केला, कापडांचे पैसे दिले महाराज. या हाताने कापडांचे पैसे दिले आणि दुसऱ्या हाताने तो दगड परत घेतला. आता त्या नामदेवरायांच्या स्पर्शाने दगडाचं सुद्धा काय झालं? सोनं झालं महाराज. दगडाचं सुद्धा परीत झाला महाराज.
कारण संत म्हणजे परीस आहेत महाराज. माझे नामदेवराय म्हणजे परीस आहे. नामदेव रूपी परीस त्या दगडाला लागल्यानंतर त्याचं सोनं झालं. आणि त्या नामदेव रूपी संतांचं चरित्र तुम्ही आपण ऐकतोय. असं अलौकिक चरित्र आपल्या नामदेवरायांचं आपण श्रवण करतो महाराज. त्या दगडाच्या कापडाचे पैसे त्या मालकाने दिले आणि आता तो दगड सोन्याचा घेतला महाराज. आता सोन्याचा दगड घेऊपर्यंत सोन्याचा होता. आता ज्यांनी घेतला त्याच्या सासरवाडीला कळलं महाराज. त्याची सासूबाई आली, काय म्हणले, जावायला सोन्याचा दगड मिळणार आहे म्हणून. ती सासूबाई पण आली महाराज. त्या सासूबाईनी बघेपर्यंत सोन्याचा होता, पत्नीच्या हातात देऊपर्यंत सोन्याचा होता, गावातल्या लोकांनी बघूपर्यंत सोन्याचा होता, सगळेजण येऊपर्यंत सोन्याचा होता, सोन्याच्या दुकानात जाऊपर्यंत सोन्याचा होता, त्यांनी वजन करोपर्यंत सोन्याचा होता, सर्वांनी बघेपर्यंत सोन्याचा होता. एकदा का त्या सोनारांनी ठेवला का त्याचा दगड झाला. महाराज संत म्हणजे काय आहेत? परीस आहेत महाराज. परीस जोपर्यंत तो परीस त्या लोखंडाला लागतो ना महाराज, तोपर्यंत त्याचं सोनं होतं. पण एकदा का तो परीस बाजूला गेला का पुन्हा त्याचं सोनं होत नाही. नामदेवराय महाराज म्हणजे एक संत, म्हणजे एक परीस आहेत आणि आपण म्हणजे लोखंड आहेत महाराज. संतांच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होत होतं. पण संतांचं चरित्र ऐकल्यानंतर संत चरित्र रूपी परीस आपल्या जीवनाला वासनेचे बीज जळोनी जाए, वासनेचे बीज जळोनी जाए, वासनेचे बीज जळोनी जाये, वासनेचे बीज जळोनी जाये, वासनेचे बीज. संत चरण रे जे लागता सहजे, संत चरण रे जे लागता सहजे, वासनेचे बीज जळोनी जाए, वासनेचे बीज जळोनी जाए. संत चरण रे लागता सहज, संत चरण रे लागता सहज, वासनेचे बीज जळोनी वासनेचे बीज जळोनी जाए. बोलो नामदेव महाराज की जय. संतांचं दिव्य चरित्र, अलौकिक चरित्र आपण श्रवण करत आहोत. हे अलौकिक चरित्र, हा संत रूपी परीस, ही कथा आपल्या जीवनाला स्पर्श करून जरी गेली ना महाराज, तरी आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण ह्या जीवनाच्या वाटेवरती जे जीवन जगतोय, जो देह मिळालाय, आत्तापर्यंत मिळाला पण कळाला का हो? कळाला नाही महाराज. मग जीवन कळण्याकरता संत चरित्र आहे महाराज. संतांचं जीवन चरित्र त्याच करता श्रवण करायचं आहे. मग संत पदाला पोहोचण्याकरता, त्या पदापर्यंत पोहोचण्याकरता काय आवश्यक आहे? तर त्या पदापर्यंत आपल्याला जाण्याकरता सद्गुरू आपल्याला महत्वाचा आहेत महाराज. साक्षात्कार होण्याकरता सद्गुरू महत्वाचा आहे. परमपदाला पोहोचवण्याकरता सद्गुरू महत्वाचा आहेत. उद्याच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे गुरुचा महिमा. पण गुरु विना ज्ञान भेटत नाही महाराज. आणि सद्गुरू केल्याशिवाय भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. एक वेळेला
आळंदीला संत संमेलन असतं आणि त्या संत संमेलनाकरता सर्व संत मंडळींना आमंत्रण. गोरोबा काका, सावता महाराज, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज विटेवरच्या मालकाला आमंत्रण केलं आणि नामदेवराय आणि देव हे एकाच ठिकाणी. नामदेवरायाशिवाय देवाला करमत नव्हतं आणि देवाशिवाय नामदेव महाराजांना नाही. दोघही जण त्याच ठिकाणावरती राहायचे. देवाला आमंत्रण केलं आणि देवाच्या आज्ञेवरून नामदेव महाराज हे आळंदीला संत संमेलनाकरता आले. ह्या संत संमेलनाकरता ज्या वेळेला आले त्या वेळेला माझे निवृत्ती दादा नामदेव महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाले, वाकले, नमस्कार केला. पण त्यांनी असं खाली वाकून त्यांना आशीर्वाद दिला नाही. चिमुरड्या मुक्ताई आईसाहेबांनी बघितलं होतं हा प्रसंग. म्हणून मग गोरोबा काका होते महाराज त्या ठिकाणी. गोरोबा काकांना सांगितलं, तुम्हाला मडके तपासायचा अंदाज आहे ना? हो म्हटले, चांगले मडके मला तपासता येते. तपासा बरं याच्यामधले कोणते मडके पक्के आणि कोणते कच्चे. म्हणून मग गोरोबा काकांनी काय करावं महाराज, त्यांनी ते मडके तपासण्याचं एक त्यांचं ते असतं महाराज. ते घेतलं महाराज थापा आणि ते घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावरती थाप मारायला सुरुवात केली महाराज. ज्ञानोबरायांच्या डोक्यावरती ज्या वेळेला थाप मारली आणि थाप मारल्यानंतर असा आवाज झाला महाराज. सोपान काकांच्या डोक्यावरती थाप मारली महाराज. ज्ञानोबरायांच्या डोक्यावरती थाप मारली. आता नामदेवरायांच्या डोक्यावरती ज्या वेळेला थाप मारली त्याच वेळेला नामदेवरायांनी आळंदी सोडली आणि पंढरपूर गाठलं. पंढरपूरमध्ये गेले आणि गेल्यानंतर देवाला सांगितलं, देवा अरे तुम्हाला कशा करता पाठवलं होतं त्या ठिकाणं? कशा करता म्हणजे? अरे देवा त्यांनी माझा अनादर केला. घडलेला वृत्तांत नामदेवरायांनी देवाला सांगितला आणि ज्या वेळेला घडलेला वृत्तांत ऐकला की त्यांनी माझ्या डोक्यावरती थाप मारली. देवाला कळलं की आपल्या नामाचं मडकं अजून कसं आहे, कच्च आहे महाराज. आणि म्हणून मग देवानी त्यांना विसोबा खेचरांकडे पाठवलं. आणि नामदेवराय ज्या वेळेला विसोबा खेचरांकडे गेले तर त्यावेळेला ते विसोबा खेचर ज्या ठिकाणावरती झोपलेले असायचे ना महाराज, ती शिवपिंड त्यांच्या पायाखाली यायची महाराज. इतके शक्ती संपन्न होते महाराज. आणि नामदेवरायांनी गेल्यानंतर त्यांना पाहिलं, अरे हा व्यक्ती झोपलेला आणि त्याच्या पायाखाली शिवपिंड आहे म्हटले आणि यांच्याकडे मला पाठवलंय. आओ म्हटले, तुम्ही जागे आहात का झोपलेत? तुमच्या पायाखाली काय आहेत? त्यांनी सांगितलं, मला पाय उचलत नाही नामदेवरायांना, माझा पाय उचला आणि बाजूला ठेवा. पाय उचलला महाराज, इथं ठेवला, शिवपिंड जागेवरती तयार व्हायची, तिथून उचलला, इकडे ठेवला, शिवपिंड जागेवरती तयार झाली, तिथून उचलला, बाजूला ठेवला महाराज. अनेकदा असं झालं, शिवपिंड पायाखाली यायची आणि आता लोटांगण घेतलं ना तर मस्तक झाले. सांगितलं, माझे तुम्ही सद्गुरू व्हा आणि माझं अज्ञान दूर करा महाराज. आणि त्याच ठिकाणी अनुग्रह घेतला आणि नामदेव महाराज आता परिपक्व होत आले होते. आता निघाले महाराज. आणि निघाल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, आता आपल्याला याची परीक्षा घ्यायची. विठ्ठल रुक्मिणी दोघही परीक्षा घेण्याकरता गेले. दोघांनी परीक्षा घेतली महाराज, पण आता परीक्षेमध्ये परिपूर्ण झाले होते. पण ज्या वेळेला अनुग्रह नव्हता त्यावेळेला
परिपूर्ण नव्हते. पंढरपूर गाठलं महाराज आणि मग त्यानंतर पुन्हा भगवंताने एका वेशामध्ये येऊन बघा ताटातली पोळी पळवली आणि त्यानंतर ते पाठीमाग पुन्हा नामदेव महाराज त्यांच्या लागले. दृष्टांत सर्वांना ज्ञाते त्यामुळे पूर्ण काही सांगत नाही. देव पाठीमाग निघाले आणि देवाने सांगितलं, नामदेवरायांनी सांगितलं देवा थांबा म्हटले, तूप वाढायचं बाकी राहिलं. म्हणजे त्यांनी देवाला ओळखून घेतलं. भगवंतापर्यंत पोहोचवणारा आपला सद्गुरू आहेत महाराज. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पार ब्रह्म गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पार ब्रह्म गुरु गोविंद. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पार ब्रह्म गुरु गोविंद. गुरु मेरा देव अलग मेव, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत. गुरु बिन कौन बतावे वाटे, बड़ा बिकटी है यम घाटे, बड़ा बिकट है यम घाटे. बड़ा बिकट है यम घाटे, बड़ा बिकट है यम घाटे, बड़ा बिकट है यम घाटे, बड़ा बिकट है यम घाटे. गुरु बिन कौन बतावे बाटे, गुरु बिन कौन बतावे बाटे, गुरु बिन कौन बतावे बाटे, गुरु बिन कौन बतावे गुरुशिवाय भगवंतापर्यंत पोहोचवणारं कोणी नव्हतं. आणि ज्या भगवंताचं नामचिंतन करायचे, ज्या देवाने साक्षात्कार दिला त्या देवाने सुद्धा नामदेवरायांना सांगितलं की नामदेवराय तुमचं मडकं अजून कच्चं आहे, तुम्हाला गुरु करावा लागेल. महाराज ज्याला भगवंत भेटतोय तो भगवंत सुद्धा त्याला काय सांगतोय का तुला सद्गुरूची गरज आहे. सद्गुरू म्हणजे काय आहे? भगवंत आणि आपल्यामध्ये जो भगवंतापर्यंत पोहोचवणारा जो आहेत ना महाराज, तो सद्गुरू आहे. भगवंत आपल्याला कळावे कसे, तो भगवंत आपल्याला कधी साक्षात्कार देतो, त्याचा साक्षात्कार कधी आपण ओळखावा याकरता सद्गुरू आहे. आणि आता हा साक्षात्कार झाला आणि उत्तर प्रदेशमध्ये फिरत असताना नामदेवराय अनेक संतांच्या मुखातून एक चरित्र ऐकलंय की नामदेव महाराज फिरत असताना काही कत्तलखान्यांनी गाय मारली महाराज.
जिच्यावरती आघात केलाय आणि आघात केल्यानंतर नामदेव रायांना सांगितलं की तुम्ही संत आहेत ना, तुम्ही देवाला मानतात ना, मग ह्या गायीला जिवंत करून दाखवा. महाराज अनेक परीक्षा घेतल्यानंतर संत पद प्राप्त होतं. असं अनेक लगेच लागतं का संत पद पुढं? नाही. मग संत पद प्राप्त करण्याकरता दगड आहे महाराज, दगडाला जर मूर्तीचा आकार द्यायचा असेल तर त्याकरता त्याला छन्नीनी हातोड्याने आधी घाव घालावं लागतं, त्याला घाव सोसावे लागतात आणि त्यानंतर त्याला मूर्तीचा आकार मिळतोय महाराज. तसंच संत होण्याकरता अनेक परीक्षा द्याव्या लागतात महाराज. अशीच एक परीक्षा माझ्या नामदेवरायांची झाली. नामदेव महाराज त्या ठिकाणी असताना त्या गायीवरती आघात केले महाराज. गायीवरती आघात झाले, ती गाय त्याच ठिकाणी पडली. अंतकरण अगदी दुःखित झालं महाराज. सांगितलं तुम्ही संत आहेत ना, देव तुमच्या जवळचे आहेत ना, मग एक काम करा, तुम्ही ह्या गायीला उठून दाखवा. नामदेव महाराजांनी सांगितलं काही गायीला मी उठून दाखवतो. महाराज तपश्चर्या सुरू केली, त्या पांडुरंगाचा धावा सुरू केला, त्या अंतकरणापासून विटेवरच्या मालकाचं ध्यान सुरू केलं महाराज. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3रा दिवस उजडला. नामदेव महाराजांनी अन्न पाणी काही ग्रहण केलेलं नाही. नामचिंतन सुरू आहे, विठ्ठलाचा धावा सुरू केला महाराज. आता सांगितलं, आता सूर्योदयाच्या अगोदरपर्यंत ही गाय जर उठली नाही तर जसं गायीवरती आघात झाला ना तसं तुमच्यावरती होईल. नामदेव महाराज विचार करताय, ती वेळच मी येऊन देणार नाही. अहो आता सूर्योदयाला होत चाललाय, सूर्योदय थोड्या वेळामध्ये होणार. आता नामदेव राय चिंतेमध्ये आहे, पांडुरंगाचं ध्यान करतायत, अंतकरणापासून भगवंताचं ध्यान सुरू आहे. आता नामदेव रायांनी चिता रचली महाराज, सूर्योदय आता होणारच, चिता रचली. अंतकरण एक केलं, विटेवरच्या मालकाला डोळ्यासमोर आणलं, त्या चितेमध्ये प्रवेश करणार महाराज, तो अग्नी प्रज्वलित करणार. तितक्यामध्ये भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणली, डोळे बंद केले, अंतर्ध्यान झाले, भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आली. आता अग्नी प्रज्वलित होणार. तितक्यामध्ये भगवंतानी आता तिकडे गायीचे कान हलायला लागले महाराज, शिंग हळूहळू हलायला लागलं, कातडे हलायला लागले. 3 दिवसापासून ज्या गायीवरती आघात झालेला होता, जी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली असणारी जी गाय होती ना महाराज, ती गाय आता हलायला लागली. हळूहळू पाय हलताय, कान हलताय, शिंग हलायला लागले. आता मान हलवते महाराज, अंतर ध्यान झाले. आता गाय उठून उभी राहिली, जय घोष चालू झाला. नामदेव महाराज की जय, नामदेव महाराज की जय, नामदेव महाराज की जय. महाराज नामदेव महाराजांचा जय जयकार व्हायला लागला. जगभर नामदेव महाराजांची कीर्ती सर्व जगामध्ये पसरायला लागली महाराज. आता नामदेव महाराज घराकडे प्रस्थान करताय महाराज, पण सर्वांनी जागेवरती उभं राहून एक भजनाचा आनंद घ्यायचा. विठ्ठल रखुमाई, बोला विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, बोला विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, बोला विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई.
आशीर्वाद नगरच्या बाया नाचते नाही हो. आमच्याकडे येऊन पाच शेड्यू बोला. जागेवरती बसा. शेवटचा दृष्टांत सांगणार आहेत. आरती होऊन मग जायचे. सर्वांनी खाली बसून घ्या. नामदेव महाराजांच्या पत्नी. झालं का तुमचं बोलून? हा, बोलण्यासाठी स्पेशल वेळ. उद्या थोडं लवकर या. उद्या 8:30 वाजताच. आज लाईट गेली म्हणून आपण लेट झालो. तर 8:30 वाजताच उद्या कार्यक्रमाला सुरुवात करू. आणि हरिपाठ 5 वाजताच होईल. सर्वांनी हरिपाठाचा आनंद घ्यायचा आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांना पण सांगा. 7 दिवस आपल्याकडं कार्यक्रम असतो आणि 7 दिवस आनंद हा अंतकरणामध्ये साठवण्यासारखा आहे. इथं आलं ना मोकळ्या मनाने आनंद घ्यायचा महाराज. भगवंताचं आपण अनेक ठिकाणी नाचतोय. देवाच्या दरबारामध्ये नाचलं पाहिजे महाराज. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता महाराज. आपण तरी नाचलं पाहिजे. नाचावं कुठं? नाचू कीर्तनाचे रंगीन. कीर्तन रंगामध्ये आलं आणि देव नाचलेत महाराज. आपणही नाचावं. नामदेवरायाच्या पत्नी राजाई पाणी भरण्याकरता चंद्रभागेवरती निघाले. आता काय असतं माहिती का? महिला मंडळ जर पाण्याला जरी गेले, आमच्या गावाकडे वैजापूर तालुक्यात अजून पण पाणी आणावं लागतं डोक्यावरती. आता डोक्यावरती जर पाण्याचा हंडा असू की दुडीचा हंडा असू महाराज, 2 महिलांना जर बोलायचं असलं महाराज, तर त्या पाण्याचा हंडा डोक्यावरती घेऊन सुद्धा बोलणारच, तिला सांगणारच. आता ते राजाई आई साहेब डोक्यावरती पाण्याचा घागर आहेत भरलेली आणि परिसा भागवताची पत्नी त्यांना भेटली रस्त्यामध्ये. आता त्या परिसा भागवताच्या पत्नीने राजाईची मैत्रीण होती महाराज. ती कोण? परिसा भागवत होते त्यांची पत्नी. आता ते परिसा भागवत जे होते ते रुक्मिणी मातेचे उपासक होते आणि नामदेव महाराज हे देवाचे उपासक होते. आता त्या परिसा भागवतांना रुक्मिणी माता प्रसन्न झाल्या होत्या आणि त्यांनी एक परीस दिला होता म्हणून त्यांना परिसा भागवत म्हणायचे. त्यांच्याकडे काय होता? परीस होता महाराज. आता त्या नामदेव महाराजांच्या पत्नीकडे त्यांनी बघितलं. त्या परिसा भागवताच्या पत्नीने सांगितलं, म्हणले का ग बाई राजाई, तुझी फार तब्येत खराब झालीत. म्हटले कशी दिसू लागलीत तू? तू काही खाती पिती का नाही? जेवायला काय मिळतं का नाही? ज्या वेळेला विचारलं, सांगितलं, आमचे हे नामस्मरणामध्ये दंग असतात महाराज आणि त्यामुळे घरची परिस्थिती अगदी नाजूक झाली. तिने सांगितलं परिसा भागवताच्या पत्नीने, आमचे हे आहेत ना म्हणले, हे रुक्मिणी मातेचे उपासक आहेत, त्यामुळे त्यांना रुक्मिणी माता प्रसन्न झाल्या आणि त्यांना एक परीस दिला म्हणे. कोण सांगतं? त्या परिसा भागवताची पत्नी म्हणे एक काम कर, मी तो परीस सोबतच आणलाय. म्हणले तुझी परिस्थिती फार बिकट आहेत ना. मैत्रीण होती महाराज, सखी होती, मला काय तुझी परिस्थिती बघवाना. म्हटले हा परीस घे संध्याकाळपर्यंत. काय? हा परीस संध्याकाळपर्यंत घे आणि तुला जे सोनं बनवायचं ते बनवून घे आणि पुन्हा माझा परीस मला संध्याकाळपर्यंत परत दे. पण आपण जर एखाद्या आपल्या मैत्रिणीला दिलं, काही बी वस्तू देऊ, आपण सांगितलं ए बाई ही फक्त तुला म्हणून मी देते, पण कोणाला तू देऊ नको. पण ती वस्तू किती घरात जाऊन येते आपल्याला सुद्धा कळत नाही. तसं ती परिसा भागवताने तो परीस त्यांच्या पत्नीकडे ठेवण्याकरता दिला. कोणाकडे? त्या परिसा भागवताच्या पत्नीकडे. त्यांनी सोनं करून घेतलं आणि त्यांनी कोणाकडे दिला? नामदेव महाराजांच्या पत्नीला दिला. महाराज सांगितलं तू सोनं करून घेन, पुन्हा हे माझं मला परत दे म्हणले, नाहीतर मी माझ्या नवऱ्याला काय उत्तर देऊ. आता यांनी तो परीस घेतला महाराज गोण्यानी आणि लोखंड होतं महाराज थोडंफार, त्याचं सोनं केलं महाराज. आता घरामध्ये थोडस अन्नधान्याचं साहित्य आणलं महाराज, मुलांना कपडे वगैरे आणले. नामदेव महाराज घरामध्ये आले आणि त्या मातेला विचारलं, पत्नीला विचारलं, का हो
हे आलं कुठून? काय नाही म्हटले, माझ्या मैत्रिणीने दिलं. मैत्रिणीने दिलं? एवढं कस काय दिलं? एवढं आलं कस काय? ते लोखंडाचं सोनं केलं, ते सोनं सोनाराच्या दुकानामध्ये नेलं, त्याला विकून दिलं. त्याच्यातून जे पैसे मिळालेत त्या पैशामध्ये त्यांनी मुलांना कपडे घेतले, काही खाद्याच्या वस्तू घेतल्या महाराज. त्या खाद्याच्या ज्या वस्तू होत्या ते मुलं खायला लागलेत. बघितले, प्रसन्न आनंदी चेहरे दिसले नामदेव महाराजांना. संत होतेत महाराज नामदेव महाराज. कुणाचं काही फुकटचं घ्यायचं नाही. सांगितलं, विचारण्यात आलं, हे आणलं कुठून? काही नाही म्हटले, ते परिसा भागवत जे आहे ना, ते रुक्मिणी मातेचे उपासक आहेत, त्यांचे भक्त आहेत. त्या प्रसन्न झाल्या रुक्मिणी माता आणि त्यांना एक परीस दिलाय म्हणे. आणि त्यांच्या पत्नीने तो नामदेव महाराजांना दाखवण्याकरता घेतला. नामदेव महाराजांनी तो परीस हातामध्ये घेतला. जशी धूम ठोकली तशी चंद्रभागेकडे पळायला लागले महाराज. नामदेव महाराज पुढं, नामदेव महाराजांची पत्नी पाठीमाग. नामदेव महाराज पुढे पळताय, नामदेव महाराजांची पाठीमाग पत्नी. ओ थांबा थांबा थांबा, अहो तो आपला नाही, थांबा थांबा. महाराज आवाज यायला लागला. परिसा भागवताच्या बाईनी पाहिलं, म्हणले कुठे? अहो परीस थांबवा, अहो थांबा, फेकू नका, थांबा. असं करत करत महाराज त्या परिसा भागवताची बाई आली महाराज. नामदेव महाराज पुढे, त्याच्या पाठीमाग राजाई, त्याच्या पाठीमाग त्या परिसा भागवताची बायको. नामदेव महाराज पुढं पळत्या, राजाई पाठीमाग, परिसा भागवताची बायको त्याच्या पाठीमाग. म्हणून तो परिसा भागवताने ऐकलं, ते म्हणते थांबा, ओ थांबा. म्हणून हा परिसा भागवत पाठीमाग पळायला लागला. अरे थांबा म्हणले, तो आमचा परीस आहे, थांबा, पळू नका, पळू नका. नामदेव महाराज कुठं ऐकतात महाराज. चंद्रभागेच्या जवळ गेले. यांच्या गागाटामुळे पुढं पंढरपूर जागा झालं. सगळं पंढरपूर जागा झाल्यानंतर सगळेजण बघायला येऊ लागले महाराज, नेमकी काय झालं. म्हणून नामदेव महाराज पुढं, महाराज त्या राजाई सांगतात, अहो थांबा, हा परीस आपला नाही. त्याच्यानंतर परिसा भागवताची पत्नी सांगते राजाईला, राजाई थांब. त्या परिसा भागवत सांगतो त्यांच्या पत्नीला, अहो थांबा. असं करता करता सगळं गाव जमा झालं. सगळं गाव बघतं महाराज. चंद्रभागेमध्ये गेले महाराज. असं करता करता पळत गेले. थांबा थांबा करता करता नामदेव महाराज एक नाही दोन नाही धूम ठोकली. तसं चंद्रभागेच्या वाळवंटात तो हातातला परीस घेतला आणि भिरकवला चंद्रभागेमध्ये. महाराज नामदेवरायांची पत्नी पाहती, जिने परीस दिला होता तिच्याकडं. ती बघायला लागली तिच्याकडं. ती बघती तिच्या नवऱ्याकडं. तो म्हणे मी हिच्याकडं ठेवायला दिला होता. म्हणून ती नवऱ्याकडं बघायला लागली, आता कसं करायचं. आणि तिचा नवरा पाहतो नामदेव महाराजांकडं. त्याच्या हातामध्ये एवढी मोठी काठी. तो म्हटला, आता विचार करतो नेमकी मारावा कोणाला. जिच्याकडे ठेवायला दिला होता तिला मारायचं का ज्यानी फेकला त्याला मारायचं. तो विचार करतोय महाराज. सगळं गाव बघतोय महाराज. आता देवा, आता मारायचं कोणाला. म्हणून मग आता ते नामदेव महाराजांना तो परिसा भागवत म्हणतो, नामदेवराय थांबा इथं. परीस तुम्ही कस काय फेकला? तो परीस माझा आहे. नामदेव महाराज म्हटले, अहो म्हटले तो चुकीचं होत होतं म्हणून मी फेकला. नाही नाही, तुम्ही फेकलाच कस काय? तुम्हाला जळकी भरली म्हणले नामदेव महाराज. काय भरली? जळकी भरली म्हणले. तुम्ही तो फेकलाच कस काय? तुम्ही माझ्या भक्तीवरती जळतात. मला रुक्मिणी माता प्रसन्न झाल्यात. त्यांनी परीस दिला आणि परीस दिल्यामुळे माझं सोनं बनतंय. ते तुम्ही बघितलं, तुम्हाला सहन होईना म्हणून तुम्ही तो परीस फेकून दिला. नामदेवरायांना वाटलं आता काय करावा. म्हणून नामदेवरायांची बायको बागती त्या परिसा भागवताच्या बायकोकडून ती पाहती दोघींकडं. दोघी टाकामाका बघायला लागल्या. आता करायचं काय. म्हणून नामदेव महाराज म्हणले, तुम्हाला परीस लागतो का? म्हणले जा चंद्रभागेत आणि माझा परीस मला परत आणून द्या. अहो नामदेव महाराज आतमध्ये गेले. चंद्रभागेमध्ये असा हात घातला, हातात येईल तेवढे सगळे चंद्रभागेतले गोटे घेतले आणि बाहेर आले महाराज. आणि घ्या म्हणे याच्यातला तुमचा जो परीस असेल तो वळखून. नामदेवरायांनी दोन्ही हात असे पुढे केले. महाराज अहो म्हटले याच्यामध्ये परीस कसा आहे ओळखायचा. त्यांना परिसा भागवताच्या बायकोनी लोखंडाचे तुकडे असे सोबतच आणले होते. तिला वाटायचं म्हणजे पाहिजे तेव्हा सोनं करून घेऊ. तिने असा हात घातला, लोखंडाचं तुकडं काढलं महाराज आणि नामदेवरायांच्या हातामधून एक दगड घेतला, त्याला असा स्पर्श केला लोखंडाचा, त्याचं सोनं झालं महाराज. म्हणले हाच आहे परीस. म्हणले
म्हणे हाच कस काय परीस आहे. म्हणे मग तुम्ही शोधा. म्हणून तो बाजूला ठेवला आणि दुसरा दगड हातामध्ये घेतला. दुसरा दगड हातामध्ये घेतला आणि दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याला असा स्पर्श केला. ते लोखंडाचं तुकडं सुद्धा सोन्याचं झालं महाराज. एक नाही दोन नाही म्हणले, मग आता तिसरा उचलला महाराज. मग नेमकी आपला कोणता आहे हे तर सगळेच परीस निघायला लागले. म्हणून तिसरं लोखंडाचं तुकडं घेतलं, त्याला दगड लावलं, तिसरं तुकडं सोन्याचं झालं महाराज. म्हणले हे 3-4 सोन्याचे परीस निघाले. म्हणले सगळे सोनं हुरायले या दगडांचं. म्हणले आपला कोणता आहे महाराज. सगळेच दगड परीस निघायला लागले. त्यामुळे त्या परीसा भागवण्याने नामदेवरायांचे चरण धरले, चरणाशी नतमस्तक झाला, पाय धरले, सांगितलं म्हणले मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. अहो संतांसारखा परीस आहे माझ्या समोर, मी त्या नामदेवरायांसारख्या परीसाला ओळखू शकलो नाही. आणि त्यांचे चरण धरले महाराज त्या परीसा भागवताने. म्हणले मला तुमची ओळखण्यामध्ये भूल झाली महाराज. आणि चरण धरून माफी मागायला लागले. संत म्हणजे परीस आहेत नामदेव महाराज, ज्यांचं जीवन चरित्र आपण श्रवण करतोय. नामदेवरायांचं जीवन चरित्र 1-2 दिवसामध्ये होणार नाही महाराज. जे संतांचं जीवन चरित्र आहे महाराज, ते 1-2 तासामध्ये तुम्हाला मी सांगावं. जितके दृष्टांत होतील तितके मी मांडण्याचा प्रयत्न केला महाराज. जसं माझ्या सद्गुरूंनी मला बुद्धी दिली त्याच प्रमाणे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ संपुष्टात आली. उद्याच्या सत्रामध्ये आपण नामदेवरायांच्या ज्या दासी होती जनाबाई, ज्या जनाबाईंनी देवापर्यंत न जाता, देवळापर्यंत न पोचता देवाची भेट कशी करायच्या, त्या देवाला कशा भेटायच्या, ते आपण शेवटी झाकी स्वरूपात बघणार आहोत. आणि त्या चिमुरड्या जनाई आई साहेबांना त्यांचे आई वडील पंढरपूरला घेऊन येतात, हे आपण उद्या झाकी स्वरूपात बघणार आहोत. ज्यांना माहिती नसेल त्यांनाही कल्पना द्या की आपल्याकडं सप्ताह सुरू झालेला आहे. अजून आपल्या मैत्रिणींना वगैरे परिसरात सर्वांना सांगा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपण अनेक संतांचं अलौकिक चरित्र इथं बघणार आहोत. संतांच्या जीवन चरित्रासमोर आपलं काहीच नाही महाराज, आपलं दुःख काहीच नाही. त्याकरता संतांचं चरित्र श्रवण करायचंय. आजच्या सत्रामध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत. जे आरतीचे मानकरी आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. गोडाशी साथ संगत ज्यांची आपल्याला लाभली, आदरणीय आमचे विशाल दादा आहेत, आदरणीय खुळे महाराज, आदरणीय शंकर महाराज, महाराजांसोबत आले दादाचं नाव काय, यश महाराज, त्यानंतर आदरणीय आमचे राम महाराज, गोड असं साऊंड सिस्टीम आमचे राहुल दादा डुबेर सिन्नर या ठिकाणाहून अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहेत. बघा माझा छोटा आवाज असा मोठा करून तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राहुल दादा, गोड अशी साऊंड सिस्टीम. एकदा दादांसाठी टाळ्या वाजवाकडे. त्यानंतर त्यांच्याच बरोबर आलेले आपले किरण महाराज यादव, त्यांनी गोड अशी हरिपाठासाठी साथ संगत केली. आणि आपले शूटिंगवाले दादा तुमचेही धन्यवाद. गोड असा कार्यक्रम आपल्याला 7 दिवस श्रवण करायचा आहेत. आणि आजचे जे पंक्तीचे अन्नदाते होते सत्यभामा सुनील कर्डिले, सत्यभामा सुनील कर्डिले गेल्या 7 वर्षापासून लगातार त्यांच्याकडे 7ही वर्ष पंगत झालेली आहे. देखता देखता 7 वर्षापासून या ठिकाणं आपण जे रोपटं लावलेलं आहेत त्याच्या फांद्या मोठ्या होत आहेत महाराज. आणि त्याकरता हा खेळ एकाचा नाही महाराज, हा खेळ जमवलाय तुम्ही सर्वांनी, म्हणून हे कार्य पार पडते. परिसरातल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या मदतीने आणि महिला मंडळांच्या ह्या प्रयत्नातून हा कार्यक्रम, सर्व पुरुषांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. गोड असा कार्यक्रम आपण